नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। बदनापूर पोलिसांनी अवैध गुटखा विकणाऱ्या सतीश उर्फ लाला जयस्वाल विरोधात कारवाई करत तब्बल 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे प्रमाण मोठे आहे। त्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांनी काल रात्रीच्या सुमारास काजळा येथे अवैधरित्या भरून आणलेला गुटख्याचा कंटेनर खाली होत असताना कारवाई केली। यावेळी कंटेनरमध्ये असलेला सुमारे 23 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला, तर कंटेनरमधून गुटखा विक्रीसाठी दुसरीकडे नेणारी 2 वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, विशाल साळुंके, निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, शाबन तडवी, दीपक कराड, चालक सानप यांच्या पथकाने केली आहे। जालना शहरात एका तरुणाला ट्रकने चिराडल्यानंतर तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे। भोकरदन नाका परिसरातील शिंदे हॉस्पिटल समोरील मोंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ट्रकने अज्ञात अनोळखी तरुणास चिरडले। या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला। दुपारपर्यंत मयत तरुणाची ओळख पटली नव्हती, तर चंदनचिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात पाठवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली। यावेळी चंदनचिरा पोलीस ठाण्याचे दीपक चंद टेंगळ, गंभीर पाटील, शहर वाहतुकीचे जितेंद्र तागवाले यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत केली। झोपडपट्टी वासियांचा PR कार्डचा प्रश्न आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार देखील मानले आहे। झोपडपट्टी वासियांचा PR कार्ड प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माननीय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल आज रोजी क्राइस्ट चर्च जालना समोर ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जमलेल्या सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून नवीन जालना भागातील क्राइस्ट चर्च जालना समोर जल्लोष आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी ख्रिस्ती समाजाचे चंद्रसेन निर्मळ, नेल्सन दादा कांबळे, सोहन खरात, मदन कांबळे, रोबेन कमाले, शिला कांबळे, अनिल पाखरे, अनिता हिरे, प्रियंका कांबळे, मधुबाई कांबळे, धीरज घोरपडे, प्रदीप कांबळे, रविराज कांबळे आदींसह ख्रिस्ती समाज बांधवांच्या आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती। आम्ही क्राइस्ट चर्च समोर सर्व ख्रिश्चन बांधव जमा होऊन जे काही अर्जुनराव खोतकर साहेबांनी, माननीय अर्जुनराव खोतकर साहेबांनी आमच्यासाठी म्हणजे सर्व लोकांसाठी, गोरगरिबासाठी PR कार्डचं जे काही मसला होता तो खूप वर्षापासून अनेक आमदार लोकांनी प्रयत्न केला, परंतु फक्त प्रयत्नाला यश आलं ते फक्त आमच्या अर्जुनराव खोतकर साहेबांमुळं। कारण त्या निमित्ताने आज आम्ही फटाके आणि पेढे भरून एकमेकाचं स्वागत केलं आणि अर्जुनराव खोतकर यांनी जे केलं यांचे आम्ही मनापासून ख्रिश्चन समाज तसंच प्रत्येक म्हणजे झोपडपट्टीवासी आम्ही त्यांचे उपकार मानतो। साहेब यांनी मंत्रालयाच्या लेवलवर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमांमधून जालना शहरातील झोपडपट्टी वासियांचा प्रदीर्घ काळापासून जो प्रलंबित प्रश्न होता PR कार्डचा, तो वरिष्ठ पातळीवर धाडसाने प्रयत्न करून आणि मागे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या जे जनतेला आश्वासन दिले होते की मी माझ्या प्रयत्नाने सर्व जालनावासियांच्या झोपडपट्टीवासियांना मी त्यांचे हक्काचे PR कार्ड मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करील। आणि त्यामध्ये अर्जुनरावजी खोतकर साहेब खरंच मानावं लागेल की त्यांनी अथक परिश्रम करून, अथक प्रयत्न करून आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रयत्नांना दुजोरा देऊन आज जालना शहरातील लाखो झोपडपट्टी वासियांना आपले हक्काचे PR कार्ड मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केलेत आणि त्यांना त्यामध्ये जे यश आलं त्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि त्यामुळे
आम्ही फटाके फोडून एक दुसऱ्यांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। त्याबद्दल मी अर्जुनरावजी खोतकर साहेबांचे समाजातर्फे खूप खूप आभार मानतो आणि जालना शहरातर्फे मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। नागपूरच्या धर्तीवर जालन्यात झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळतील असं आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलं होतं। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मागणीनंतर पीआर कार्डचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांकडून जालन्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय। जालन्यातील झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड भेटलं पाहिजे। झोपडपट्टी धारकांना रोड, नाली, रस्ते, लाईट सगळं काही असून सुद्धा पीआर कार्ड नसल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही। म्हणून त्या झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड उपलब्ध करून द्या अशी मागणी भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती। तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका ऑनलाईन मीटिंगमध्ये मंत्री बावनकुळे यांनी त्या झोपडपट्टी धारकांना नागपूरप्रमाणे पीआर कार्ड दिले जाईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। तर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर झोपडपट्टी धारकांच्या पीआर कार्डचा मार्ग मोकळा झाला असून गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, माजी मंत्री रावसाहेब, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे यांचे आभार व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, जीवन भैया सले, जगदीश भरतिया, विजय पवार, संजय भगत, कपिल भुरेवार, रमेश भैया गौरक्षक, अशोक पवार, राजू जटावाले, अशोक भगत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। सन्मान्य बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते मागे, तेव्हा मी जालन्याचे 2 प्रश्न उपस्थित केलं। एक तर जालन्याचा पीआर कार्ड बद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेकनर प्रमाणे पैसे भेटत नाही। मग ते मीटिंग एक्चुअल बघितलं तर 21 तारीखला त्याने मुंबईत आणि काल ठेवलं होतं, पण पाऊसच्या रेड अलर्टमुळे आज त्याने आम्हाला VC माध्यमातून कलेक्टर ऑफिसर मीटिंगमध्ये बोलवलं। माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी, आदरणीय भास्कराबा दानवे, सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते। आणि मुद्दा जेव्हा विषय दिला, पहिला मुद्दा जेव्हा शेतकऱ्यांचा जे प्रश्न होता जमिनीच्या भावाचा, त्याबद्दल मी जे बोललो की सुप्रीम कोर्टाने म्हणजे गवई साहेब जे सध्या सुप्रीम कोर्टात त्यांचं एक जजमेंट मी त्यांना दाखवलं होतं। त्या हिंगोलीमध्ये त्यांनी आज जजमेंट असा होता की जे सर्वात जास्त रजिस्ट्री जे झालेली आहे सर्वात जास्त त्याप्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे असा जजमेंट होता। आणि मी जजमेंट कलेक्टरला दिलं आणि संबंधित बावनकुळे साहेबांना मी बोललो। तर त्या बावनकुळे साहेबांनी कलेक्टरला विचारलं, कलेक्टर हो बोले गोरंट्यालने आम्हाला दिलेले, तर मग त्या जजमेंटच्या आधारे तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा, मी शेतकऱ्यांना त्या जजमेंटचे अनुसार पैसे देतो। एक दुसरा पीआर कार्ड बद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडे 42 झोपडपट्ट्या आहे। एक फॉरेस्ट पर बसलेली, बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल, नगरपालिकाचे जमीन असेल, महाडोल असेल, अशा जागावर हे झालेले। आणि गेल्या 40 वर्षापासून हे झोपडपट्टी आहे, पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही। आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले, तिथं आपण रोड देतो, नाली देतो, पाणी देतो, MSCB लाईट देते, म्हणजे सर्व आहे, पण त्याला पीआर कार्ड नाही। पीआर कार्ड नसल्यामुळे काय होतं, त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर द्यायचं, ते घरकुल भेटत नाही, असे जे मुद्दे ते आम्ही व्यवस्थित मांडलेत। मग सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्याचा एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये 50,000 पेक्षा जास्त पीआर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराइज, त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं। आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्यावर त्यांचा धन्यवाद केलं, पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो, यात सर्वे झाला पाहिजे। जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहित पडेल की 50,000 आहे की 70,000 आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी DBDC किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेली। हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे। 40 वर्षापासून जालन्याचे झोपडधारी लोक हा पीआर कार्डसाठी लढा देते। मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली, याला यश, याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे। आणि लवकरच लवकर हे जेवढं 42 सलम आहेत त्यांना पीआर कार्ड देण्याची तयारी होणार आहे। आज कशा पद्धतीने आपण आनंद उत्सव साजरा करताय? काय आनंद तो यासाठी करतोय की जेव्हा एकदा मंत्री सन्माननीय महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टर आणि जे सर्व जिम्मेदार अधिकारी होते आणि बावनकुळे साहेब सोबत त्यांचे सेक्रेटरी सर्व उपस्थित होते, आणि म्हणजे जे ज्यांच्या हातात हे कारवाई असतात ते सर्व उपस्थित होते, आणि त्यामुळे हे 100% झोपडवासींचं स्वप्न पीआर कार्डचं पूर्ण होणार आहे। त्यासाठी हा जल्लोष आहे।
आणि मी बावनकुळे साहेबांचा मनात शत आभार मानतो. आमचे पार्टीचे सन्मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा बी आभार मानतो. रवींद्र चव्हाण साहेबांचा आभार मानतो. माझ्या रावसाहेब दानवेशी बोलणं झालं ते फॉरेन मध्ये, ते पण त्यांचाही धन्यवाद व्यक्तो. मी आमदार पवनदादा लोणीकरचा आभार मानतो. आमदार संतोष दानवेचा आभार मानतो. आम्ही आमदार नारायण कुचे यांचा आभार मानतो की या सर्वांनी या मीटिंग झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणतात ते पूर्ण झालं पाहिजे. ते प्रयत्नाला आतापर्यंत यश आलेलं आहे. बदनापूर तालुक्यातील मल्हार सेनेचे तालुका प्रमुख सोपान भांड यांना गावातील 5 जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बदनापूर तालुक्यातील मल्हार सेनेचे तालुका प्रमुख सोपान भांड हे काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घरी जात असताना त्यांना 5 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. डोकसाळ गावाजवळ त्यांचे वाहन अडवून ही मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता मल्हार सेनेकडून करण्यात येते. मल्हार सेना प्रमुख लहुजी शेवाळे, जिल्हाध्यक्ष कैलास चोरमारे, नितीन कानडे, पांडुरंग कोल्हे, रामराव कोल्हे, श्रीराम भावले, बालाजी कानोले, कृष्णा खरात यांनी ही मागणी केली आहे. अपंगत्व असलेले मल्हार सेनेचे बदनापूर तालुका प्रमुख श्री सोपान भांड यांना काल रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान वाटेमध्ये अडवून 4 लोकांनी बेदम रॉडने आणि कुऱ्हाड अशा हत्यारांनी बेदम मारहाण केली. आम्ही आज त्यांना भेट देण्यासाठी शासकीय रुग्णालय जालना येथे आलो होतो. त्यांचा मार बघितल्यानंतर एवढा अमानुष मारहाण त्या सोपानराव भांडणा यांना केली आहे की एका अपंग व्यक्तीला अशा पद्धतीची मारहाण करणे म्हणजे एका पद्धतीने हे अमानुष छळ करण्याचा प्रकार आहे. हा मार पाहता मी PI बदनापूर यांनाही बोललोय की संबंधिताचा जबाब घेऊन ताबडतोब आरोपींवर कारवाई करा आणि तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी आपण संघटनेच्या वतीने केली आहे. मी जय मल्हार सेनेचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे. जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत, तालुक्याचे प्रमुख आहेत. आम्ही एका तालुका प्रमुखाला मारलेलं संघटना कधीही सहन करणार नाही. कुणी कितीही दबाव आणला तरी पोलिसांना संबंधित आरोपीवर कारवाई करावीच लागेल आणि जर कारवाई केली नाही तर मग मल्हार सेना काय चीज आहे हे आम्ही निश्चितपणे पोलीस प्रशासनाला दाखवून देऊ. सांगा काय घटना घडली तुमच्यासोबत? सोपान चंद्रभान भांड, राहणार ढोकसाळ, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी बदनापूरहून काही कामासाठी गेलो असता तर मी घराकडे येत होतो संध्याकाळी 8, 8:15, 8:30च्या दरम्यान. 8च्या नंतर ते 8:30च्या आत आमच्याच गावातील 5 इसम, सुधीर जगन्नाथ पवार, त्याचाच भाऊ रामेश्वर गंगाधर पवार, ज्ञानेश्वर गंगाधर पवार, राहुल विनायक पवार, शरद विनायक पवार, ह्या आणि आणखीन एक होता तो काही मला समजला नाही. 5 लोकांनी, बद्रीनारायण राजाराम पवार, ह्या 5 लोकांनी मला पहिल्यांदा गाडी आडवी लावली. मी म्हणलं यांच्या कामासाठी थांबले असेल. मी साईडनं निघून गेलो. परत यांनी 500 फुटावर गाडी समोर आणली. समोर आणून मी गाडी उभी करताच, काऊन की मी गाडीवर धडकलो असतो नसती उभी केली, त्यांनी आतून रॉड आणून सुधीर जगन्नाथ पवार यांनी डायरेक्टच माझ्या हातावर रॉड मारायला चालू केले. 2-3 रॉड मारल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल फेकला. एका जणाने खिशातला मोबाईल फेकून पाकिट काढून घेतलं आणि मला ह्या पद्धतीनं मारहाण केली. काय कारण होतं? काहीच कारण मला त्यातलं काहीच कळलेलं नाही. त्याचा माझा वाद कुठं ह्या हप्त्यात नाही, 15 दिवसात नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणी आलं होतं? मला त्याच्यानंतर काहीही भान नाही. तक्रार वगैरे दिली पोलीस स्टेशनला नेलं होतं. त्याच्यानंतर मला अँब्युलन्स मधून टाकून आणला. आता हे भाषे भाऊ गावकरी सांगायला लागले. तक्रार देणार आहात का तुम्ही? हो पण दिव्यांग आहात? हो. काय नाव आपलं? सोपान चंद्रभान भांड. कुठे कुठे मार लागला? पाठीत मार आहे, कमरेत मार आहे, दंडावर मार आहे दोन्ही, आणि डोक्यात पण आहे. काही असं वाद वगैरे काही दुसरं काही? त्याचा माझा कशाचाच काही संबंध नाही. यांनी डायरेक्टच येऊन मला त्या वायगाव फाट्याच्या पाठीमागत मारलं. काय मागणी तुमची? मागणी काय? आता मागणी काय, ती गुन्हा दाखल करून तर त्याच्या आत्याला आतमध्ये टाकायलाच पाहिजे.
जालना शहर महानगरपालिकेचा विविध पद्धतीचा कर आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहे। यासाठी आणलेल्या ई-पॉस मशीनचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आजपासून जालना महानगरपालिकेच्या कर विभागातर्फे होणारी मालमत्ता आणि नळपट्टी वसुली ही ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे। त्यानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या हस्ते पीओएस मशीनचं वाटप करण्यात आले। यावेळेस अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड, मुख्य लेखाधिकारी निंबाळकर, सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, अधीक्षक राजेश कुर्लिये, अमृत जयस्वाल, नितीन खिल्लारे, सावता तरासे, विकास जयस्वाल, आरेफ बेग, रवी काते, शेख अतिक आणि कर विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। जालना शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गुलाबी साडी फेम संजय राठोड यांचा परफॉर्मन्स सुरू असताना जालनाकर या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालंय। या दहीहंडी सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। जालना शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षी वेगवेगळ्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा होत असतो। यावर्षी गुलाबी साडी फेम संजय राठोड या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होते। शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानात हा सोहळा पार पडला। मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी संजय राठोड यांच्या गुलाबी साडी फेम गाण्यावर जालनेकर चांगलेच थिरकले असून दहीहंडी सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिलाय। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या।
इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9063236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.